पालक म्हणून आमचा जीव जळतोय, कष्ट करून लेकरांना शिकवतोय आणि आमच्या लेकरांवर असा अत्याचार होता तर कुठले आई बाप सैन करतात? बाप कामाली काम करतात, धुणे भांडे करतात आणि पैसे भरतात. काय आहे माप आम्हाला गरीब लोकांना? नरेंद्र मोदी म्हणतात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि स्वतः दोषी आहे. एवढे आतंकवादी आम्हाला बोलतात, मग एवढे आतंकवादी आत आले कुठून? गृहमंत्री हेच आहे ना, मग तू पहिला राजीनामा दे. धर्मेंद्र, देवेंद्र, नरेंद्र हे सगळे राजीनामे द्या. मुलांना आशा दिली जाते 6 महिन्यांनी ओपनिंग होणार आहे, पोस्ट निघणार आहेत. त्या पोस्ट भरताना पण मुलांकडून पैसे मागितले जातात लाखांमध्ये आणि मग हे म्हणतात की आमच्या हातात नाही, एवढे अनएम्प्लॉईड काय आहेत, आमच्याकडे काय नाही आहे. तुम्ही एज्युकेशन सिस्टम प्रायव्हेटाईज करताय. 2 वर्षाची मुलगी आहे माझी, तिच्यासाठी आली आहे मी, कारण शी इज वॉन्ट टू लर्न इन दिस सिस्टम. या फालतू सिस्टममध्ये मला भीती वाटते की ती काय करणार आहे. पण पूर्वी पण झालेले आहेत प्रोटेस्ट, कुठल्याच गोष्टींना त्यांनी काहीच म्हणजे प्रतिसादच दिलेला नाही आहे. सो आता हे एका एक्झामचं किंवा एका ह्याचं राहिलेलं नाही आहे, हे पूर्ण सिस्टीमचं आता हे प्रोटेस्ट झालेलं आहे. सरकार एका मंत्रीला माझ्यासाठी किती लोक मारतील किंवा किती मुलांना मारतील. आता 20 देखील मुलांचे सुसाईड नोटीस नोटेड आहेत, बट अनऑफिशियली किती आहेत कोणालाच माहीत नाही ना. नीट पेपर फुटीमुळे देशभरामध्ये आंदोलन होत आहेत, युवक आक्रमक झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो पुणे शहरामध्ये देखील आता डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक घेण्यात आलेली आहे आणि पुणे शहरामध्ये देखील आज आपण पाहतोय की या ठिकाणी महाराष्ट्र बंदसाठी पायी मोर्चा काढण्यात येत आहे आणि त्यामध्येच अनेक जण सहभागी झालेले आहेत. युवक असो, पालक असो, सर्वजण आक्रमक झालेले आहेत. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतात. नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? काही आंदोलनामध्ये सहभागी झालाय, काय मागणी करते? काय नाही, त्याचा राजीनामा पाहिजे, त्याचा राजीनामा पाहिजे. मोदी जर न्याय करत असेल तर त्यांनी आजही राजीनामाचा डिक्लेअर करावा. आंदोलन सगळे थांबतात आणि त्या लेकरांना मारलेल्या पोलिसांनी त्याचा न्याय पाहिजे. त्या लेकरांवर अत्याचार झाले स्टुडंटवर, त्याचा न्याय पाहिजे. का राजीनामा घेतला जात नाही? पेपर फुटी त्याच्यामुळे झाली ना. का घेत नाहीत राजीनामा? ते काय देत नाही. त्यांचं काय असं राहत ना मिली भगत, खोकेवारी पेटेवारी पेटेवारी असल्या राजीनामा घेत नसेल. विद्यार्थी एवढे दिवस झाला आंदोलन करतात, काय वाटतं सरकार? न्याय भेटत नाही म्हणून आंदोलनच करतोय आम्ही. पालक म्हणून काय वाटतं? पालक म्हणून काय वाटतं तुम्हाला? विद्यार्थी पालक म्हणून आमचा जीव जळतोय, कष्ट करून लेकरांना शिकवतोय आणि आमच्या लेकरांवर असा अत्याचार होता तर कुठले आई बाप सैन करतात? कुठले आई बाप सैन? का कॉलेजला काय कमी पैसे लागतात का? काय पोर लेकरांना माफ केलेले विद्यार्थी लोकांना कॉलेजच्या काही केलेलं नाहीये. मग भरावंच लागतं पैसे. आया बाप कामाली काम करतात, धुणे भांडे करतात आणि पैसे भरतात. काय आहे माप आम्हाला गरीब लोकांना? फक्त सांगतात आहे माप, काय माप नाहीये. नरेंद्र मोदी म्हणतात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि स्वतः दोषी आहे, तो स्वतः दोषी आहे. त्यांनी 25-30 दिवस झाले त्यांनी न्याय नाही दिला म्हणजे तो दोषी आहे. मोदी दोषी आहे. त्यांनी न्याय करायला पाहिजे नव्हता, तो का बसला धरून? राजीनामा देत नाही ना तो. हा, त्यांनी द्यायलाच पाहिजे. नरेंद्र मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अजून काही युवक देखील आहेत, काय मागणी आहे तुमची? का आता तुम्हीच बघा, काय काय महाराष्ट्रीयन राजकारणी स्टुडंटला आतंकवादीची उपमा देतात. त्यांच्या घरात पण स्टुडंट आहे, त्यांचा मुलगा पण एक आतंकवादी आहे का? मग एवढे आतंकवादी आले कुठून? आम्ही शाला कळत नाही का? ते स्वतःच एक आतंकवादी आहे. मग एक प्रकारे एवढे आत आले कुठून? घुसवले त्यात तो आतंकवादी. मग परत मुस्लिमची लोक आतंकवादी, पाकिस्तानची लोक आतंकवादी घुसले. आता विद्यार्थी बी आतंकवादी, आतंकवादी घोटाळेबाज आहेत. एवढे आतंकवादी आम्हाला बोलतात, मग एवढे आतंकवादी आत आले कुठून? गृहमंत्री हेच आहे ना, मग तू पहिला राजीनामा दे. एवढे आतंकवादी आत आले तर. बरं, आता काय मागणी आहे? धर्मेंद्र प्रधानांचा धर्मेंद्र, देवेंद्र, नरेंद्र हे सगळे राजीनामे द्या. मुली देखील आहेत, काय आंदोलनामध्ये सहभागी झालीस, काय मागणी आहे? सो ॲक्च्युली मी असिस्टंट प्रोफेसर होते, नेटसेट झालं होतं. त्याच्यानंतर एक फ्रीज लागला रिक्रुटमेंटवरती, पोस्ट भरल्या गेल्या नाही आहेत. 2017मध्ये मी क्वालिफाय केलं होतं आणि तरी पण आज 2026 आहे, एवढे वर्ष झाले अजून लोक दरवर्षी एक्झाम देत आहेत, पोस्ट भरल्या जात नाही आहेत. मुलांना आशा दिली जाते 6 महिन्यांनी ओपनिंग होणार आहे, पोस्ट निघणार आहेत. त्या पोस्ट भरताना पण मुलांकडून पैसे मागितले जातात लाखांमध्ये आणि मग हे म्हणतात की आमच्या हातात नाही, एवढे अनएम्प्लॉईड काय आहेत, आमच्याकडे काय नाही आहे. तुम्ही एज्युकेशन सिस्टम प्रायव्हेटाईज करताय. आय वॉज वर्किंग इन द सिस्टम. मी सिस्टम सोडली होपलेस हो, मी दुसरं काहीतरी करायला लागली, फ्रीलान्सिंग.
मी एज्युकेशन सिस्टम सोडून टाकली. आता काय आय एम अ मदर नाव. 2 वर्षाची मुलगी आहे माझी. तिच्यासाठी आली आहे मी, कारण शी इज वॉन्ट टू लर्न इन दिस सिस्टम. या फालतू सिस्टममध्ये मला भीती वाटते की ती काय करणार आहे. कारण की आपल्या इथे आता असं झालं आहे की पेरेंट्सचे इंटरव्ह्यूज घेतले जातात, मुलांना प्रश्न विचारले जातात, पण मुलांना अधिकार दिलेला नाही आहे सिस्टमला प्रश्न विचारायचा. किती प्रोफेसर्स, किती टीचर्स आज आहेत त्या लेवलवरती की ते ओपनली क्वेश्चन करू शकतात सिस्टमला. त्यांना भाग पाडलं जातं, म्हणजे कंपल्शन केलं जातं वोट करायला. कोणाला वोट करायचं आहे कोणाला नाही, इतकं कंपल्शन असतं टीचर्सवरती आणि प्रोफेसर्सवरती. इतकी हॉलो आउट झाली आहे सिस्टम कम्प्लिटली. बजेट इतकं कमी केलं आहे की काही करण्यात पॉईंटच राहिलेला नाही आहे एज्युकेशनमध्ये. सर्वत्र आंदोलनं केली जात आहेत, तरी देखील मागणी मान्य केली जात नाहीत. पण आता कुठेतरी हे नीट एक्झामसाठी जे लीक झालं वगैरे त्याच्यासाठी हे स्टार्ट झालं होतं. त्यांनी रिझाईन करायलाच पाहिजे होतं. त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली. बट दिस इज नॉट जस्ट अबाउट वन एक्झाम, सम पेपर लीक्स आणि ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केला तो मोठा इश्यू झाला. त्याच्यावरती त्यांनी कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही. पण पूर्वी पण झालेले आहेत प्रोटेस्ट. कुठल्याच गोष्टींना त्यांनी काहीच म्हणजे प्रतिसादच दिलेला नाही आहे. सो आता हे एका एक्झामचं किंवा एका ह्याचं राहिलेलं नाही आहे. हे पूर्ण सिस्टीमचं आता हे प्रोटेस्ट झालेलं आहे. इट इज फॉर एव्हरीवन. मोदी म्हणतात की आता आम्ही ज्या दोषींवरती कारवाई करू आणि योग्य निर्णय घेऊ. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस. आता कितके दिवस वाट बघायला लागत असेल तर मग काय करायचं काय माहिती. जेव्हा घेतील कारवाई तेव्हा त्याच्यावरती बोलता येईल ना. काय वाटतं आता होईल जे होणार आहे ते. एज्युकेशन मिनिस्टरचं रिझिग्नेशन मागवतो आहे आम्ही आणि ते भेटूनच राहील. त्यानंतर बिलकुल होईल. सरकार एका मंत्रीला माझ्यासाठी किती लोक मारतील किंवा किती मुलांना मारतील. आता 20 देखील मुलांचे सुसाईड नोटीस म्हणजे नोटेड आहेत. बट अनऑफिशियली किती आहेत कोणालाच माहीत नाही ना. तू काय करतो? मी तर सायबर सिक्युरिटी करतोय. माझ्या मागं 7 भाऊ आहेत. माझे मावशीचे मुलं किंवा माझे भाऊ आहेत. येणारे ते पिढी आहेत. ते आता माझा भाऊ 12वीला आहे. तो पण नीट करतोय. पण त्याच्या मग फ्युचरचं कसं करायचं. लाईक हा प्रश्न आम्हाला आला की जर असेच पेपर लीक होईल तर मग तर झालंच आहे. फ्युचरच म्हणजे हे आमच्या खतऱ्यामध्ये आमच्या. तर एकंदरीतच आपण पाहतोय की आज डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नियोजनाखाली आज पुण्यामध्ये देखील हा प्रोटेस्ट झालेला आहे. पायी मोर्चा आहे. पुण्यातील भिडेवाड्यापासून आपण पाहतोय की आता जिल्हा परिषदपर्यंत हा मोर्चा असणार आहे. आणि एकूणच महाराष्ट्र बंदची आज हाक दिलेली आहे. पुण्यातील अनेक दुकानं देखील आता बंद करण्याची तयारी सुरू झालेली आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर सर्वच जण पालक असेल, युवक असेल, विद्यार्थी असतील, सर्वच जण या सरकारवरती आक्रमक झालेले आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हीच त्यांच्याकडून मागणी करण्यात आली. पुण्याहून स्नेहल निमगरे, डिजिटल.